खूप छान होती आणि सगळी तुम्ही लोक एन्जॉय करत गात होतात. त्याच्यामुळे मला सुद्धा कुठलं दडपण नव्हतं किंवा आता खूप परीक्षण करावं लागते असं काही नाही. तुम्ही मजा करत होता, मी सुद्धा गाणं ऐकण्याची मजा घेत होते. त्यामुळे अगदी छान चाललंय आणि इथून पुढेही अजून छान ऐकायला मिळेल. त्यामुळे बिनधास्त गा, मजा येते. कारण आता तुम्ही सगळे माझ्यापेक्षा खूप माझ्या वडिलांच्या आईच्या वयाचे आहात, त्यामुळे विद्यार्थ्यांसारखं दडपण तुम्हाला नाही आहे हे दिसूनच येते. त्यामुळे मी पहिल्यांदा जे सांगितलं मॅडम, ते आंटी मत कहो ना, अंकल मत कहो ना प्रकार आहे. ते सगळे तरुण आहेत, कोणी 18 वर्षाच्या खाली नाही. सगळे 18 आणि 20च्या मध्येच आहेत. तर ते वाक्य आपण कामकाजातनं काढून टाकूया. नाही, पहिल्यांदा जे सांगितलं होतं ना, मी घाबरू नकात वगैरे, ते सांगितलं ती चूक झाली असं मला वाटते. कारण सगळे एकदम मस्त एन्जॉय करत गात आहेत, त्यामुळे धमाल येते. धन्यवाद. तुम्हाला मजा येते, आम्हालाही मजा येते. आणि मग जर सगळ्यांना, जर म्हणजे प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना मजा येत असेल, परीक्षकांना मजा येत असेल, तर मग कोटेन मॅडम इथे का या.